एकोणनव्वद क्रमांक श्रुति श्रुति युक्तिभ्याम स्वप्रकाश चिदात्मके ब्रह्मानंदे शुद्धि काले सिद्धे सत्य अन्यथा शृण. अशा प्रकारे आनंदाचं इथं वर्णन असल्यामुळे वरच्या श्लोक 88 बघा तुम्ही. तथाच विषयानंद, पुढे वासनानंद आणि आनंद जनेन असते ब्रह्मानंद स्वयंप्रकाश, असे 3 प्रकारचे आनंद सांगितले. सुषुप्तीमध्ये जो आनंद आहे त्याला ब्रह्मानंद म्हणायचा, विषयाच्या द्वारा होत असतो त्याला विषयानंद म्हणायचा, आणि झोपून उठल्यानंतर जो आनंद होत असतो त्याला काय म्हणायचा. असे 3 प्रकारचे आनंद काय केले. आता त्याच्यामध्ये बरं का, हा जो ब्रह्मानंद आहे स्वयंप्रकाश आहे, आणि ब्रह्मानंदापासून 2 आनंद झाले, एक विषयानंद आणि कोणता वासनानंद. आणि याचा विषयानंद आणि वासनानंदाचा बाप कोण आहे. ब्रह्मानंद. आणखी कसा आनंद होतो हे 89 श्लोकांमध्ये सांगणार. आता आम्ही जे सांगितलं तुम्हाला, श्रुती पुढे, युक्ती पुढे, वगैरे स्वप्रकाश चिदात्मके. आत्मा किम स्वरूप आहे. सूर्य कसा आहे स्वयंप्रकाश, त्याप्रमाणे आत्मा कसा आहे स्वयंप्रकाश चिदस्वरूप आहे. ब्रह्मानंद सुषुप्तिकाले सिद्धी आणि सत्यान्यथा शृण. ब्रह्मानंद सुषुप्तिकाले, झोपेमध्ये जो आनंद होत असतो तो कोणता आनंद आहे. ब्रह्मानंद. सुषुप्तीमध्ये असणाऱ्या आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि तोच आनंद अन्यथा शृणू, पण तोच दुसऱ्याच्या द्वारा कसा होतो का. एकच साखर किंवा गोड असते. एखादं साखर गोडच आहे, पण त्याची गोडी दोन प्रकाराने आपण सांगतो नाही का. श्रीखंडाची गोडी सुद्धा कोणामुळे आहे. आणि बासुंदीची गोडी आहे का नाही. आणि मुळामध्ये गोडी कोणाची आहे. साखर. 2 प्रकार झालेला. त्यामुळे सुश्रुतीमध्ये होणारा आनंद स्वयंप्रकाश ब्रह्मानंद आहे. तोच आनंद पुन्हा कसा प्राप्त होत असतो आमच्याकडून, तू काय कर ऐकून घे. आनंद कोणता आहे तोच आहे. आणखी प्रकार कोणते आहे तुला सांगतो. त्याच्याकरता 9वा वाचला. या आनंदमया सुषुप्त विज्ञानमयात आत्मताम गत्वा स्वप्नम प्रबोधम वा प्राप्नोति स्नानभेदता. या आनंदमया सुप्तो सा विज्ञानमयताम गता. जो आनंदमय कोश आहे सुप्त, स विज्ञानमयताम गता. आपले 3, 4, 5 प्रकारचे कोश आहे ना. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आणि एक याचा विचार पंचरसी ग्रंथामध्ये 3ऱ्या प्रकरणामध्ये भरपूर केला. म्हणजे आनंदमय कोश आहे तो का होतो सुप्त विज्ञानमयताम गता. सुषुप्तीमध्ये असलेला जो आनंदमय कोश तोच विज्ञानमय संज्ञेला काय होतं प्राप्त होतं. गत्वा स्वप्नम प्रबोधम वा प्राप्नोति स्नानभेदता. म्हणजे हे 3 नाव पुढे कसे ते प्रकार होतात त्याच्याकरता गत्वा स्वप्नम प्रबोधम वा प्राप्नोति स्नानभेदता. तोच आनंद जागा झाल्यानंतर झोपेमध्ये कोणता तो आनंद ब्रह्मानंदच आहे. स्वप्नामध्ये कोणता आहे. स्वप्नामध्ये आनंद आहे का. जसं जागृतीमध्ये आहे त्याप्रमाणे स्वप्नामध्ये सुद्धा काय आहे. स्वप्नामध्ये जर हंडा भेटला तर का रडत बसत होतो का. मग ते नाही का तुम्हाला कळतं काय आता मला स्वप्न पडलं आहे ना, आणि मला स्वप्न पडलं आहे असं कळत असेल त्याला स्वप्न म्हणता येईल.
स्वप्नातला मनुष्य कुठं आपल्याशी बोलत असतो आहे. आपली अवस्था वेगळी आहे, भिन्न भिन्न काय आहे, अवस्था आहे ते. म्हणून जागृती कोणाला म्हणावी, स्वप्न कोणाला म्हणावं, आणि तुमची सुषुप्ती कोणाला म्हणा. ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करत असेल त्यावेळेला काय म्हणतात, जागृत आहे. मनकल्पित पदार्थाशी व्यवहार करत असेल त्यात स्वप्न. आणि सगळ्या अज्ञानाचा लय झालेला असेल त्याला काय म्हणतात, सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये कुठं व्यवहार आहे का? सुषुप्तीतला माणूस कुठं म्हणतो मला जेवायला वाढा असं म्हणतो का? आणि मला जेवायला वाढा असं म्हणतो त्यावेळेला सुषुप्ती अवस्था आहे का जागृती? प्रत्येक अवस्था आहे. वरच्याही अवस्था आहे पण त्याचं वर्णन फार थोडं आहे. वरच्या अवस्था म्हणजे तुरीय अवस्था, पुढे उन्मनी अवस्था. तुरीय अवस्था म्हणजे जिकडे तिकडे नाही का अनंत रूपे अनंत वेशे, कोणती अवस्था? तुरीय अवस्था. आणि उन्मनी अवस्था म्हणजे मनच नाही तिथे, काय नाही. संसार नावाची वस्तूच नाही. प्रपंच एक झाला आणि समोर मिथ्या. अरे आपण राहतो बरोबर 3 अवस्थेत फिरणारं जे चैतन्य असते त्याला आपण त्याला 3 अवस्थेचा जीवदशा म्हणजे कोणती. आता आपण कोणत्या अवस्थेत, जागृतीमध्ये. थोडं जेवण घेऊन जरा पकवानाचं करून आलं म्हणजे दुपारच्या पटाला कोणती येत असते बा, आणि त्याच्यात पुन्हा आणखी पकवान बोल म्हणत असतो कोणती अवस्था, वेळ की नाही. हे 3 अवस्था आणावे लागत असतात का, येतच असतात. आणि तुरीय उन्मनी बघा ह्या अवस्था काय करावं लागतात, सहजासहज येत असतात. गुरुकृपा पाहिजे, असं आहे की नाही. झाडाला फळ उगीच येत असतात का, वसंत यावं लागतं, असं आहे का. मग गुरुजी काय अंगीकार ज्याचा आणि मग वंद्यते ते नाही. मग ते असं आलेलं आहे. ब्रह्मानंद सुषुप्ती काले झालं ना, नाही. आनंदमय सुप्त सविज्ञानमय ताम गता स्वप्नम प्रबोधम प्राप्नोति स्थानभेदता. आनंदमय सुप्त. सुषुप्तीमध्ये कोणता कोश असतो? आनंदमय कोश. तोच पुढे आनंदमय कोश विज्ञानमय ताम गत्वा स्वप्नम आणि प्रबोधम प्राप्नोति स्थानभेदता. तोच पुढे आनंदमय कोश बरं का. जागृत अवस्थेत विज्ञानमय पदाला काय होतं, विज्ञानमय तामगताला. अशा 3 अवस्था त्याला प्राप्त होतात. जो आनंदमय आहे तोच किम स्वरूप झाला, विज्ञानमय. आणि या विज्ञानमयाला 3 अवस्था, स्वप्नम प्रबोधम प्राप्नोति स्थानभेदता. नाही 2 अवस्था. किती? सुषुप्तीमध्ये असलेला जो कोश आहे तो आनंदमय कोश, तोच जागृतीमध्ये विज्ञानमय होता. नाही बघ, एखादं तूप असतं, तुपाचा दृष्टांत का, विरघळलेला सुद्धा कोण आहे, आणि थंडीमुळे गोठलं तर अवस्था 2 झाल्या की नाही. पण तूप कोणता आहे, त्याप्रमाणे 2 अवस्था. सुषुप्तीमध्ये आहे तो आनंदमय आणि तोच जागृतीमध्ये किंसर होतं. कारण सुषुप्ती म्हटलं तर मला कळालं कसं, मी सुखाने झोपलेलो होतो, काही जाणत नव्हतं. असं जागृतीमध्ये आल्यानंतर सांगतो मी सुखाने. अरे 15 मिनटाकरता झोपण्याकरता गेला आणि सोमवारी झोपला किती मिनटाकरता, 15 मिनटाकरता, आणि मंगळवारी उठला. मग इतका वेळ काय करत होता तो, म्हणलं काही सांगता येत नाही. ही कोणती अवस्था, ही सुषुप्ती. आणि जागृत झाल्यानंतर विज्ञानमय कोश. कोणता मय कोश? मग जो सुषुप्तीमध्ये आनंदमय कोश आहे तोच जागृतीमध्ये किम स्वरूप आहे. भिन्न जर मानलं तर सुषुप्तीतल्या अनुभवाची नाही का जागृतीमध्ये स्मृती कशी.
नाही लक्षात आलं. सुषुप्तीमध्ये कोणता आहे? आनंदमय. आनंदमय. आणि जागृतीमध्ये तोच कोण झाला? विज्ञानमय. तोच जर विज्ञानमय झाला नाही, कोण? आनंदमय कोश. जर विज्ञानमय स्मृती कोणाला? मग तुम्ही म्हणाल ना विज्ञानमय तर सुषुप्तीत नव्हता की, मग अनुभव घेणारा कोण? म्हणजे जो आनंदमय आहे तोच जागृतीत कोण झाला? विज्ञानमय. ज्याने अनुभव घेतला कुठे? सुषुप्तीमध्ये. आणि तोच अनुभव घेणारा विज्ञानमय झालेला असल्यामुळे अनुभव जसाच्या तसाच सांगतो. नाही तर काय होईल? अनुभव घेणारा वेगळा आणि सांगणारा. ज्याला अनुभवच नाही तो सांगेल. आहे की नाही? अनुभवच नाही तर सांगेल कसं? पण जो अनुभव घेणार आहे आणि तोच जागृतीमध्ये काय सांगणार आहे. अनुभव घेते वेळी आनंदमय कोश. कोणता कोश? आनंदमय कोश. आणि सांगते वेळी विज्ञान. विज्ञानमय कोश. त्याला स्थानभेद म्हणतात. काय म्हणायचं? स्थानभेद. आहे. तेव्हा जागृतीतलं त्याला म्हणायचं विश्व, तेजस, आणि त्याला प्राज्ञ असं म्हणतात. त्याचे अभिमानी असतात. आनंदमया सत्ता विज्ञानमयतात्मताम. जो आनंदमय आहे सुषुप्तीमध्ये तोच विज्ञान होत असतो. गत्वा स्थानप्रबोधम प्राप्नोती स्थानभेदता. स्थानभेदामुळे स्वप्नम प्रबोधम. ज्या वेळेला नेत्रामध्ये स्नान असेल त्यावेळेला जागृती, आणि कंठामध्ये स्नान असेल त्यावेळेला स्वप्न, आणि हृदयामध्ये हे असेल त्यावेळेला सुषुप्ती. अशा 3 अवस्था आहे. कंठामध्ये स्वप्न. नाही, नेत्रामध्ये नेत्रामध्ये जागृती, स्वप्नामध्ये कंठामध्ये कंठामध्ये स्वप्न, आणि सुषुप्तीमध्ये हृदय. असे 3 आणि सांगितलेले स्थानामुळे जरा वेगळी वेगळी नावं आलेली आहे. बडे बातेचं दिलेलं आहे बा 91 श्लोकामध्ये. नेत्रे जागरणम, कंठे स्वप्ना, सुप्ती हृदयामध्ये. बरं का? आपादमस्तकम देहम व्याप्य जागृती चेतना. नेत्रे जागरणम. नेत्रामध्ये प्राण असतो त्याला कोणती अवस्था? जागृती अवस्था. कंठे स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्था, आणि हृदयामध्ये असते त्यावेळेला सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्था. आपादमस्तकम देहम व्याप्य जागृती. आता जागृतीचं वर्णन कोण सांगणार? नेत्रामध्ये प्राण असतो ना, मग आपादमस्तकम म्हणजे आपादमस्तक म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून तर कुठेही जरी आपल्याला इजा झाली तरी आठवते की नाही? कुठेही होऊ द्या, पायी काटा नाही ते येताची कुठेही लागलं. म्हणजे जागृतीमध्ये आणखी नेत्रामध्ये असलेला प्राण सगळ्या शरीराला काय असतो? तो व्यापून असतो. एकाच ठिकाणी असतो का सर्व ठिकाणी? आपाद मस्त. इजा कोणी झाली डोळ्याला, जाणीव कोणी झाली सगळ्या शरीराला. आपादमस्तकम देहम जागृतीला म्हणायचं. व्याप्य जागृती चेतना म्हणजे त्याला जागृती. ज्या वेळेला प्राण आणि ह्याच्यामध्ये असतो त्यावेळेला स्थान सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? सर्व शरीरामध्ये असते जागृतीचं स्थान आहे. जागृती चेतना. पुढे त्याचा परिणाम सांगतात. देहात्मज्ञान. देहात्मा आता आपण तत्ताय पिंडवत. अहम मनुष्य हम निश्चित अवतिष्ठते. देहदादात्म्य आपण सुप्ता मन सुप्ता यत् पिंडाय तत्वतः अहम मनुष्य हम निश्चित. देहदादात्म्य हे वास्तविक देह आत्म्याहून काय आहे? भिन्न आहे. जागृतीमध्ये देहाचं काय असते? नाही लक्षात.
जागृत अवस्थेनं आपण देहाचे काय घेतलेलं आहे? नुसतं पायाची तादात्म्य घेतलं का? नाही, पूर्ण शरीराची पूर्ण शरीराची काय घेतलेलं आहे? तादात्म्य घेतली. देह तादात्म्य आपण ना कशा प्रकारे तप्त पिंड आहे, पिंडवत लोखंड आहे आणि त्याला अग्नी लागला, एकाच ठिकाणी राहतो का? नाही. नाही का? इथं तुम्हाला सांगितलं ना, आपला कामगाराला काम करून आला, भूक लागली जोरात, आणि कुटुंबाला सांगितलं, म्हटलं वाढ की जेवायला, काय पण भक्तीच झाल्या पाहिजे ना. म्हणून बाईकडे बसली, स्वयंपाक करण्याकरता भाकरी तयार करायला लागली. याचं चाललं आहे वाडा वाडा वाडा. काय चाललेलं आहे? मग आता 2-3-4 तास झालं वाढ तेवढ्यावर थांबला नाही. स्वयंपाकाला थोडा वेळ लागायला लागला. वेळ काय लागला? भाकरी होण्याकरता तवा काय झाला पाहिजे? गरम झाला पाहिजे. आता तवा काही लवकर हे होईना. याचं चाललं आपलं वाडा वाडा वाडा. मग ती खमक होती, काय होती, ते म्हणायला लागले, म्हणलं तवा काय व्हायचा आहे? तपास आहे. आणि तुम्ही वाडा वाडा काय म्हणता? तुमचं डोकं तापलं म्हणजे काय? भाकरी डोक्यावर तर काही आहे का? नाही. डोकं तापून काय उपयोग आहे? कोण तापलं पाहिजे? आणि तेव्हा एकाच बाजूनं का? नाही. सगळ्या बाजूला. त्याप्रमाणे जागृती अवस्थेमध्ये बरं का प्राण सर्व बाजूनी काय असतो? म्हणून पायी काटा नेहते आणि ते बेताळचे जीवी मोठे असं आहे. एकाच ठिकाणी जात असते का सर्व ठिकाणी? सर्व ठिकाणी. अग्नी नाही का? अग्नी नंतर काय अर्धी भाकरी कच्ची राहील, अर्धी भाकरी काही. जसा तो अग्नी सर्वामध्ये कसा असतो, व्यापन असतो, त्याप्रमाणे प्राण जागृती अवस्थेमध्ये सर्वामध्ये काय असतो? तो व्यापून असतो. व्यापून असतो. देह तादात्म्यावत आपण पिंडवत पिंडाप्रमाणे. त्याचा परिणाम अहम मनुष्य इति निश्चित अवतिष्ठते. मग आपला दृढ निश्चय झालेला असतो, स्वस्वरूपाचा काय पडलेला असतो विचार. आणि मी कोण आहे? अहम मनुष्य. किती तादात्म्य घेतो. नाही का? एखादा द्राक्षाचा मळा असला, संत्र्याचा मळा असला, भरपूर संत्रा आहे, भरपूर द्राक्षाची काय आलेली आहे, घडं आलेली आहे, नाही का? विकला तर म्हणलं दुसऱ्या दिवशी 50 लाख रुपयाला त्याची विक्री झालेली आहे. काय झालेली आहे? विक्री झाली पण अजून काही कागद लिहिलेला, नाही. पैसे काही दिलेले नाही. आणि तितक्यात गाराचा भाव झाला. काय झाला? रात्री गाराचा पाऊस. आणि सगळा द्राक्षाचा मळा सफा. मग शेतकरी काय म्हणतो? शेतकरी काय म्हणतो म्हणलं? नाही नाही, हे पहा, मेलो म्हणला सगळा. काय परवा रात्रीच्या पूर्वी काय होतं? जिवंत. आता काय झालं? मेलो म्हणला, संपला, निघाला. आता कशाची तादात्म्य घेतलं? याला तादात्म्य. आता फळ द्राक्षाच्या फळाची काय केले? मी द्राक्षाहून वेगळा नाही, द्राक्ष माझ्याहून काय नाही वेगळा आहे. तसा मी देहाहून वेगळा नाही, देह माझ्याहून काही नाही. ज्याला म्हणायचं हे बघ, अहम मनुष्य आहे ती अहम निश्चित आहे. किती जरी सांगितलं त्याला मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, असं किती सांगितलं तरी त्याचा मी देह हा निश्चय जात नाही. तोंडाने सांगेना का मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, पण निश्चय काय होत नाही, जात नाही. तोच दृष्टांत इथे दिला ह्याच्यामध्ये. अहम मनुष्य आहे ती. आणि हा अहंकार आहे ना कोणता? सगळ्या दुःखाला कारणभूत वेदांतशास्त्रामध्ये अहंकार आहे बघा. इथले करी देव ऐके वचनाचं मुळाभिमान जाळी माझा, नाही का? तुकोबराचा समोर आमचा अभिमान काय करा तुम्ही जाळून टाका. ते तर हा महाधूप जाळू आज गोवी गेली ना, हा महाधूप जाळू, सामरस्य जाळू, असं समजा. वेदांतशास्त्र काय इकडचा आम काढायचा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय लावायचा, शरीरावरून काय करायचा,
काढायचा. कुठे लावायचा? स्वरूपाच्या ठिकाणी. स्वरूपाच्या ठिकाणी. मग शरीराला तो काय मी म्हणतो का तो? नाही. म्हणून अमनुष्य एव इति जागृतीमध्ये आपल्याला शरीराचा काय असतो? शरीर म्हणजे मी म्हणजे. शरीर. त्याच्यामुळे कोणत्या अवस्था प्राप्त होतो ते सांगतात. उदासीन सुखदुःखी अवस्थात्रय इत्यसौ सुखदुःखे कर्मकार्य उदासीन स्वभावता. उदासीन सुखी दुःखी इथं अवत्रच अशा 3 अवस्था प्राप्त होतात. कोणत्या ह्याच्यामध्ये? जागृती. जागृती, स्वप्न आणि मग जागृतीमध्ये 3 अवस्था प्राप्त होतात. कोणत्या कोणत्या? एक उदासीन, दुसरी सुख. सुख, तिसरी दुःख. इथे अवस्था इत्यसौ. किती अवस्था झाल्या? 3 झाल्या ना. एक उदासीन अवस्था, एक दुसरी कोणती? सुखी, तिसरी कोणती? दुःखी. मग त्याच्यामध्ये सुखदुःख हे कर्मकार्य आणि उदासीन स्वभावाचा. सुखदुःख हे कोणाचं आहे? आपल्या कर्माचं फळ आहे. आपण जे काही कर्म केलं असेल, विशिष्ट कर्म केलं असेल तर दुःख, आणि विहित कर्म केलं असेल तर आहे का नाही? ह्या मात्र कर्माच्या आहे. कोणाच्या? कर्मकार्य आणि उदासीन स्वभावाचा. आणि उदास अवस्था एकच स्वभावाचा आहे. भक्त ऐसे जाणा गेले अशा पाच किंवा गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये आहे का याचं वर्णन केलं आहे. ज्ञानाची लक्षणं सांगितली ना त्याच्यामध्ये आहे का? नाही का? नाही. बरोबर. अमानित्वमदम्बित्वम साक्षात अमानित्व त्याच्यामध्ये नाही. हे बघा, तरी जो या देहावरी उदासायचे तो श्लोक कोणता श्लोक कोणता आहे तो? आसक्ती आणि विश्वंग पत्रद्वार नित्यांच समचित्तात आसक्ती अनवश्यक तरी जो या देहावरी मुखिता जैसा भेटावी ही अवस्था आहे. एक सुखी आणि एक दुःखी आणि एक उदासीन. सुखदुःख हे कर्मकार्य आणि उदासीन अवस्था कशी आहे? स्वभाव नाही. ते उदासीन सुखी दुःखी अवस्था प्रेमित्य सुखदुःखे कर्मकार्य उदासीन्यम स्वभावता. गोष्ट सांगितली. पूर्वीच्या काळामध्ये काही व्यापाराला लोक जात असत, काही धंदा वगैरे, काही कापडांना. 1-2 बाया आणि एक म्हातारा मनुष्य आपल्या गेला आणि तिकडून काही सामान आणले, कापड आणलं बा. ते म्हाताऱ्याने काही कापड घेतलं नाही, बायाने काय घेतलं, पण त्याची कर द्यावी लागते. हे कराची तुम्हाला कुठे गावाला जायचं असेल तर ते लिहिलेले असतं त्याच्यावर ते आमका पुढे काय होणार आहे कर द्यावं लागतं त्याचा. मग त्याच्या अलीकडचे आहे ना ड्रायव्हरला माहिती असते कर कसा चुकवायचा, कोणा माहिती असते तर आपल्याला कल्पना नाही त्याची. ते इकडून गाडी न्यायची का तिकडून गाडी नाही तर कर बसं. मग त्या कर बघा. मग त्याचे काठवडे ठेवून दिले बघा. बाई गेली म्हाताऱ्याला सांगितलं, म्हटलं बाबा आमचं जरा मी हे करून येतो तोपर्यंत काठवडं काय करा सांभाळा. तर म्हटले बरं आहे बा तू ये की. तितक्यामध्ये तर करवाला माणूस होता. म्हटलं बाबा काय आहे तर म्हटलं असं आहे. म्हटलं तुम्हाला काय द्यावं लागेल, त्याचे कर दिल्याशिवाय तुम्हाला इथून जाता येत. मग म्हातारा अडकला ना. काय झालं आता कर द्यायचा म्हणजे पैसे पाहिजे ना. मग आता काय नाही म्हणलं तुम्हाला काय कर दिल्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही. म्हातारा जायला करायचा. म्हणलं ते आठवड्यात काय आहे त्याचे काय द्यायला पाहिजे. माझा आहे बा. तिकडून बाई आली. कोण आली? माझ्या म्हाताऱ्याने म्हणलं गोदूबाई हे बघा तुमचं काठवडं
आणि तुमचं गाठोडं असल्यामुळे तर तो कर मागतो, देत बसा तुम्ही झाले तुमचा गाठोडं तुमचं आणि कर कोण माझा काही संबंध राहिला तरी जोया देहा आणि उदास ऐशिया बरी किदा उदयचा उडाली शरीर जाते त्याची समर्पित कोणती अवस्था उदास अवस्था अशी आहे देहात असतो पण देहाविषयी आसक्ती नाही कोणती अवस्था आहे आणि देहाच्या विषयी आसक्ती असेल तर मग विषयी आणि पामर अशा अवस्था ह्या सगळ्या वृत्तीवर अवलंबून आहे कशावर म्हणून इथं सहज दृष्टांत आलेला आहे म्हणून सांगितलं सुखदुःखे कर्मकार्य औदासीन्यम स्वभावता उदासी अवस्था कशी आहे स्वभावात आहे बाह्य भोगान मनोराज्यात सुखदुःखे द्विधामते सुखदुःखानंतरेषु भवेत तूक्ष्णम स्थिती बाह्य भोगान मनोराज्यात सुखदुःखे एक बाह्य भोगान अनुकूल विषय असेल तर अनुकूल विषय असेल तर सुख प्रतिकूल विषय असेल तर हे पहा बाह्य भोगामध्ये दोन अवस्था आहे का नाही लगेच तीच अवस्था दोन अवस्था मला व्यवहारामध्ये नाही का अनुकूल बुद्धीसारखी राहते का आपल्याला लाभ जोपर्यंत भेटत असेल तोपर्यंत अनुकूल नाही का नाही तर प्रतिकूल ते मामासाहेब गोष्ट सांगायचे ना कोणीतरी त्यांच्या मागण्याकरता आला म्हणलं हो दांडेकर आम्हाला 200 रुपये द्या वर आहे करार केला 8-10 दिवसांनी तुम्हाला काय हे पैसे देऊन टाकू 8-10 दिवस गेले पैसे काही त्यावेळेला आणखी 200 रुपये न मागताना दिले वा म्हणलं दांडेकर काय पाहायचं काय ज्ञानेश्वरी आणि काय असं इतकी स्तुती 10-5 आणि सगळं गौरवपद सगळं आहे पण दुसऱ्यांदा पैसे आले मागण्याकरता आला करार केला होता 3-4 दिवसाचा 8 दिवस दिले तरी पैसे काय केले म्हणलं दांडेकर पैसे पाहिजे आता म्हणलं वा आता पैसे नाही आमच्याकडे लगेच म्हणत असतो काय म्हणले दांडेकराची ज्ञानेश्वरी जाळायची काय घ्या म्हणलं काय ज्ञानेश्वरी आहे पैसे दिले तोपर्यंत आणि आता पैसे नाही दिले तर मग सुखदुःख कशावर अवलंबून आहे अनुकूल आणि अनुकूल विषय असेल तर सुख प्रतिकूल असेल तर आणि स्वभावता बुधाचा सुखदुःखालांतेषु सुखदुःख अंतरालतेषु भवेत तूष्णीमवस्थिती सुख आणि दुःखाच्या मधला जो प्रकार असतो त्यावेळेला भवेत तूष्णीमवस्थिती त्याला तुष्णी अवस्था म्हणतात कोणती अवस्था ज्यावेळेला सुखही नाही आणि काही नाही मध्यंतरी जी अवस्था असते तिला काय म्हणायचं ज्यावेळेला सुखही नाही आणि काय नाही एखादा मनुष्य आहे ना चांगला पेपर गेला असेल तर सुख अवस्था बरं मनासारखा पेपर काय गेला नाही कोणती अवस्था दुःख अवस्था दोन्ही आहे ना मग घरी येऊन बसला आपला शांत खोलीमध्ये आता कोणती अवस्था तूष्णी अवस्था आता सुखही नाही आणि काही नाही तर तूष्णी अवस्था असं म्हणत असतात त्यांचं आणखी पुन्हा वर्णन 95 श्लोकामध्ये केलं आहे तूष्णी अवस्था म्हणजे कोणती न क्वापी चिंता मैं असं अज्ञ सुखभावी तीव्रवन नवदासीन्य निजानंद भानम भक्ती अखिलो जना न क्वापी चिंता में एखादा ग्रस्त असतो ना मुलीचं लग्नच होईना पुढे काय का होईना कोणत्याही रूपाने एकदा लग्न झालं म्हणजे तो काय म्हणतो कोणत्याही प्रकारे चिंता राहिलेली किंवा 12वी परीक्षा झाली म्हणजे चांगले पेपर गेले म्हणजे विद्यार्थी कसा असतो पेपर वगैरे देऊन आला पेपर चांगले गेले नको आपली चिंता नाही आता कोणती चिंता राहिलेली याला म्हणायचं नको आपली चिंता नाही आजचे सुखमिती ब्रुवन मग तो काय असं मी आता काय झालेला सुखी झालेला कोणतीही चिंता राहिलेली नाही का
म्हणलं दोन्ही तिन्ही मुलीचे काय होऊन गेलेले आहे, मुलाला काय लागले, नोकरी लागलेली आहे, आता कोणती चिंता राहिलेली नाही. मग सुखमा म्हणलं मी आता काय सुखी आहे. औदासीन निजा भावना वक्तो किलोजना. कोणत्या अवस्थेमध्ये बोलतो आहे? उदासीन अवस्था. उदासीन निजा. यावेळेला जो आनंद आहे हा आनंद आहे कुणाचा? मग निजा आनंद भाव. विषय आहे का इथे? आणि आनंद तर मग कुणाचा? निजानंद. निजानंद स्वरूप आनंद. मुळात जीवाचं स्वरूप काय आहे? आनंद. मग आनंद आला कुठून? आणायचा असतो. आलं का लक्षामध्ये? का उपाधी केल्यानंतर आणायचा असतो की आहेच? नाही का? प्रकाश असतो की नाही? एखादा सूर्यप्रकाशावरती आडवा ढग आला, काय आला? मग अंधार दिसतो का नाही? आणि आडवा ढग बाजूला केल्याबरोबर सूर्यप्रकाश, स्वतः सूर्यप्रकाश आणावा लागतो का आहेच? त्याला काही आणावं लागतं का? तसं आनंदाला आणावं लागण्याची आवश्यकता आहे. मुळामध्ये काय उपाधी बाजूला झाली की आनंद आणावा लागतो का आहेच? त्याला कोणता आनंद म्हणतात? निजानंद. निजानंद भानम. काय तुमचे निजानंद भानम व्यक्ती अखिलो. अखिलो जन हा व्यक्ती. एकच माणूस म्हणतो का सर्व माणसं म्हणतात? हे आनंदाचं प्रकरण आहे ना. त्याच्यामध्ये आणखी पण क्रमाक्रमाने काय केलेलं आहे? आता एक झीज भरून काढतो, 8-10 दिवस बंद होता ना. पण 95 श्लोक इथंच थांबा.